एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आत्ता सकाळचे 7:15 वाजले आणि माझं ऑपरेशन झाल्यापासून मी पहिल्यांदा आज इतकं लवकर उठली असेल. आणि त्यामागचं कारण प्रशांतजींनी मला उठून दिलं. दुसरी गोष्ट, आम्हाला 11 वाजेपर्यंत सिन्नरला पोचायचं आहे. सिन्नरला आज खूप मोठा उत्सव आहे, भैरवनाथाची यात्रा आहे. तर माझा छोटा भाऊ सागर, त्याचा मला काल फोन आला होता की तू ये असं. आता हे दोघं तर जातच राहतात, त्याला माहिती आहे की दाजी आणि प्रतीक असतोच साईटवर. तर त्याने मला स्पेशली फोन करून सांगितलं की तू ये असं. तर तिकडे जायचं आहे, तर त्याच्यासाठी मला तयारी करायची आहे. तर मी थोडंसं ह्या इथे फक्त मला व्हाईट हेअर आहे, तर एक बट फक्त. तर मग मला केसही वॉश करायचे, मी ऑइल वगैरे काय लावलं नाही काल. म्हटलं आज थोडासा आता कलर लावून घेते आणि नंतर मग मी अनुलोम विलोम नाही, ओंकारचं उच्चारण करते 21 वेळेस, अनुलोम विलोम करते 21 वेळेस आणि भ्रामरी करते 21 वेळेस आणि मग काही स्ट्रेचेस करते बाल्कनीमध्ये. तर आता कलर लावून घेते आणि 15-20 मिनटं कलर ठेवायचा आहे. तेवढ्या वेळात मग माझं प्राणायाम स्ट्रेचिंग वगैरे होऊन जाईल. आणि चला आता कलर अप्लाय करून घेते. कॉफी आणि हनी मी मिक्स करून इन्स्टंट ग्लोसाठी अशा पद्धतीने लावलं, पण ते गरमीने उघडलं. बाय द वे, जे मागे सगळं कडधान्य एकत्र झालं होतं ते दळून आणलं आणि मल्टीग्रेन थालीपीठ मी इथे नाश्त्याला केलेले आहे. आता 10 वाजत आले आणि आम्ही अजून इथंच आहे. इव्हन माझी तयारी नाही झाली, माझी आंघोळ वगैरे करून झाली, स्किन केअर करून झालो. आता मी थोडासा टचअप करणार आहे आणि मग तयार होते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने तयार झाली ते. आणि अशा पद्धतीने मी झालेली आहे तयार. साडी घातली आहे मी ही पर्पल कलरची, ही माझ्या सासूबाईंनी मला दिली आहे ही साडी. आणि कधी कधी आपण तयार होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खूप छान तयार झालो आणि कधी कधी असं वाटतं की काहीतरी गडबड झाली. तर सेम मला आज असंच फील होतं आहे की काहीतरी गडबड झाली. मी आधी जुडा बांधला, परत मोकळे सोडले आणि मी स्वतः हॅपी नाही आहे माझ्या ह्या लुकने. मला काहीतरी गडबड वाटते. तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला आता प्रतीक देवाची प्रार्थना करतो आहे. प्रशांतजी आंघोळ करत आहे. 10:30 मला इथेच वाजले. आय होप की 10-15 मिनटामध्ये आम्ही निघू घरातून. निघत करत 11 वाजलेले आहे. शेरासाठी प्रतीक बसलाय मागे शेराला घेऊन. हाय प्रतीक. बघा प्रतीक शेरा बसलाय प्रतीक जवळ. आम्हाला 11ला 11पर्यंत यायला लावलं होतं, पण 11 मला इथेच वाजले. हेल्पर आली, तिचे कामं वगैरे. अर्धा तासात पोहोचून जाऊ आता आम्ही. तसं आम्ही फूड पण घेतलेलं आहे. आता आमचा असा विचार आहे की 2-3 तास त्याला. प्रतीक टरबूज बघ ना, वाव किती शाईन करताय आणि किती मोठे मोठे आहे ते. जाताना घेऊ आपण आपल्यासाठी. तर त्याला जिथून आणलं तिथे सोडायचं असं ठरवलंय. 1-2 तास, 2-3 तास. माझं मत नाही होतं, कारण मी म्हटलं त्याला थोडा विसर पडला असेल आई बहिणी भाऊ यांचा, तर परत त्यांच्याकडे जाईल. पण याचं प्रतीकचं म्हणणं तो त्यांना भेटून घेईल. तर दोन्ही याच्याने माझे थॉट्स असे कारण तो आमच्याकडे आल्यापासून जर तो सॅड असता किंवा आठवण येत असती ना, त्याच्या बिहेवियर मध्ये दिसलं असतं. शांत राहिला असता, खेळला नसता, खाल्लं नसतं. तो खातो पितो टचवूट, खेळतो फुल टाइम. तसं तो एकदम हॅपी आहे. उड्या मारतो, खेळत राहतो सारखा इकडे तिकडे. व्यवस्थित खाणं वगैरे चालू आहे त्याचं. तर चला, शक्यतो आम्ही आमच्याकडेच ठेवू असं माझं तरी डोक्यात आहे. बघू आता काय करू ते. आणि माझ्या समोर ही टरबूजची गाडी. वाव, एकदम मोठ्या साईजचे. मी झूम करते. हे बघा टरबूज खूप आवडतं मला. काही खूप गोड निघतात. गोड असले तरच आवडतं. जाताना घेऊ. हे बघ आमच्या बाळाला आमचा शेरा गाडीमध्ये बसला की म्याव 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 करायला लागतो. त्याला वाटतं कुठे घेऊन चालले मला. सारखं चाललंय म्याव म्याव म्याव. कुठे चाललोय आपण शेरा? मामाच्या गावाला चाललो. मामाच्या शेराचं मामाचं गाव पण सिन्नर, प्रतीकच्या मामाचं गाव पण सिन्नर. अच्छा छान छान बसलं. आता शांत बसलं बाळ आमचं. प्रशांतजी म्हणता येडी होऊन गेली, चांगली चांगली बायको येडी होऊन. शेराशीच्या आपण गप्पा मारते, ते म्हणता येडी झाली येडी. बाळ आहे आता ते छोटंसं. गेली आहे आईन त्यांच्या घरी. त्यांना मांजर दाखवायचं होतं, मला मुलांना दाखवायचं होतं, पण सगळे घरामध्ये कोणीच नाही आहे. तर मग शेवटी फायनली त्याला आम्ही जिथून आणलं ना तिथेच 2 तासासाठी सोडतोय. आता आई तुझं जेवण झालं?
आता मी जेवण करते. ॲक्च्युली मी सकाळपासून आज पाणीसुद्धा पिली नाही, कारण ट्रॅव्हल करायचं असलं की मी पाणी म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पिली. खूप चुकीचं आहे ॲक्च्युली पाणी अवॉइड करणं, परंतु ट्रॅव्हल करायचं असलं की तेव्हा मी पाणी पण पित नाही. तर आता म्हटलं डायरेक्ट लंचच करून घेऊ. आज डाएट काय माझं म्हणजे मी जे घरी खाते ते नाही, जे यांचं नॉर्मल जेवण असेल तेच मी जेवेल आता. हे बघा मधला गोरा एवढा झाला तो. आणि बैलांना छान असं सजवून गल्लीमध्ये आणण्यात आलं आहे. हे बघा तो मागे माझा भाऊ आहे टोपी घातलेला, रंगनाथ भाऊ मोठ्या काकांचा मुलगा. हा बघा इथे रंगनाथ भाऊचा मुलगा. आणि हे बैल कोणी सजवले? त्याला किती ऊन लागतंय बिचाराला. रुमाल नाही का तुझ्याकडे बिचारा? दादा पण बैल बघायला येऊन लागले. वीर दाबांची चेअर रेडी करतो. आई तू नाही बदलत आहे साडी, लुगडं नाही बदलत? हळू 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 नेताय आता बैलांना. अरे ही बघा ही बसल्यावर ओळख करा. अखंड सौभाग्यवती भाऊ. आता दुसरं काय पाहिजे? आहे आपल्या शुभांगी ताई. हॅलो. काल आली तू? हो का? मी आत्ता मला आईने सांगितलं, म्हटलं येते का? हो येते म्हणे. म्हटलं आत्ता स्वाती मामी मग तुझ्याशी फोनवर बोलली ना, मग तिने सांगितलंय. हो होती ना, आत्ता आली. अर्धा तास वगैरे झाला असेल. हो बरी. मी विसरून बी गेली, मला काही इश्यू आहे. नमस्कार मॅडम. मॅडम नमस्कार. ए गुलाबी गुलाबी दिसते बा माझी मावशी. आले आले साईड. भैरवनाथाची यात्रा हा एक प्रकारचा सणच असतो आणि सिन्नरमधील लोक खूप उत्साहामध्ये ह्या दिवसाला साजरं करतात. तर हा एरिया चावडी म्हणून आहे, जो माझ्या आईवडिलांच्या घरापासून अगदी जवळ आहे. इथे भद्रकाली मातेचे मंदिर आहे, फुले हायस्कूल आहे, फुले शाळा आहे. तर हे बघा आम्ही सगळ्या बहिणी, माझ्या भाऊजया, आई, माझ्या चुलत्या, त्यांच्या सुना म्हणजे चुलत भावांच्या मिसेस, त्या आई वहिनी, त्या सगळ्या आम्ही इथे उभ्या आहोत. आणि भैरवनाथ महाराजांचा रथ आलेला आहे. जेही शेतकरी लोक असतात ते आपल्या बैलांना छान असं सजवून आणतात आणि त्या बैलांना रथांना लावायचं आणि मग ते बैल रथ ओढतात. तर अशी परंपरा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे आणि रथ एकदम हळूहळू पुढे सरकतो, कारण की थोडा रथ ओढला की मग बैल बदलले जातात. तर आम्हाला सगळ्यांना सागरला बघूनही खूप छान वाटतं, पण त्याच क्षणाला आम्हाला मिलींची देखील आठवण येते. दोघं भाऊ बरोबर असायचे तर काय त्यांचा रुबाब, आणि खूप छान वाटायचं मिलींचं ते खळखळून हसणं. त्याला खूप आनंद व्हायचा जेव्हाही आम्ही सगळे एकत्र यायचो. तर आईन त्यांच्या घरी गेल्यावर प्रखरतेने त्याची उणीव तर ही आयुष्यभर राहणार आहे, पण तिथे गेल्यावर प्रखरतेने जाणवतो त्याचे ते लावलेले फोटो, बॅनर वगैरे. आणि खूप असं हृदय कळवळून येतं आणि रडू येतं, परंतु नको बुवा, कारण माझे आई वडील अजूनही रडतच असतात. तर आम्हाला सगळ्या बहिणींना आम्ही बोलत होतो की मिलिंद पाहिजे होता, मिलिंद पाहिजे होता. तो किती आनंदी असायचा, किती उत्साही असायचा ह्या दिवशी. तर आम्हाला सगळ्यांना मिलिंदची खूप म्हणजे खूप आठवण आली. प्रचंड गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. नंतर रथ ओवाळल्यानंतर आम्ही घरी गेलो, परंतु आईवडिलांसमोर आम्ही टाळतो विषय काढायचा मिलिंदचा, कारण मग माझे वडील रडायला लागले का काही केलं ते पटकन गप्प होत नाही. आई तर बिचारी मनातची मनात रडतच असते. पण मग ज्यावेळी आम्ही सगळे बघा, तुम्ही पुढे बघालच, हसून खेळून मस्त जोक केले खूप. परंतु जेव्हा आम्ही जायला निघालो मग तेव्हा माझे वडील खूप रडले. तर तुम्ही बघू शकता इथे प्रशांतजी पण तुम्हाला दिसले. आणि आमचे बैल इथे होते माझ्या भावाचे. तर जरा वेळाने ते बैल लावले जातील. सागरचे मित्र, माझे चुलत भाऊ सगळेच आहे इथे. आणि प्रचंड गर्दी असते, प्रचंड लोटालाटी असते. प्रतीक तर तुम्हाला दिसतच नाही आहे, तो पण आलेला होता, परंतु तो एक साईडलाच थांबला आणि तो बोलला बाप रे काय म्हणजे गर्दी असते आणि खूप
पण मजा येते, खूप मजा येते, खूप आनंद वाटतो. आणि देवाचा रथ असतो तो आपण बैल लावल्यानंतर त्या बैलांना ओवाळायचं, त्यांची आरती करायची. आणि रथाच्या मागे प्रचंड मोठीच्या मोठी लाईन कावड घेऊन असते. खूप सगळे मुलांनी माणसांनी कावड घेतलेल्या असतात. तर कावड घेतलेल्या लोकांचे पण एक देव समजून पाय धुतले जातात, त्यांची पण पूजा केली जाते, हळद कुंकू लावून अक्षदा आरती ओवाळली जाते. मी पण ते केलं, परंतु ते शूट घेतलं नाही. हे बघा ते सागर स्वातीला बोलवतोय त्याच्या मिसेसला. आम्ही म्हणजे शांतता नसते तिथे, खूप घाई ओवाळावं लागतं, बिलकुल असं शांततेने आपण काही करू शकत नाही. तुम्ही बघू शकता किती गर्दी, तरी पण आमच्या सगळ्यांचं ओवाळून झालं. आम्ही प्रत्येकीने देवांना ओवाळलं. तुम्हाला गर्दीमध्ये मी, बबला अक्का, श्रुती, बाळाक्काची मुलगी ज्योती, आम्ही सगळ्यांनीच ओवाळलं. आणि नंतर आम्ही खूप फोटो देखील काढले. त्याला असं लोखंड घ्यायचं फोटो नारळ फोडायला. समजा एखादी वायर असेल केबल खाली यायला लाकूड घेऊन बसले वर करायला. नाही बंच केबल फक्त नाही काय खाली करायला सुद्धा गेली शिंदी गेली वर करायला बुद्धी कुठे गेली. कानाला तर साईडला ठेवून पुढे नाही पुढे गेला का फक्त त्याला काढते. अच्छा आणि त्याला लावते. व्हिडिओ येतोय ना, सेव्ह कर बरं का. अच्छा नाही तू मला पाठवशीलच ना ऑडिओ. थांब थांब. आणि हे बघा इथे श्रुताने आमच्या सगळ्यांना कुल्फी दिली आहे. थँक्यू श्रुता. हे बघा सगळेजण कुल्फी खाताय, लाईनीमध्ये बसले सगळे. शारदाने नाही खाल्ली. शारदा तू का नाही खाल्ली बेटा? बाबांनी पण नाही खाल्ली. दादा तुम्ही कुल्फी का नाही खाल्ली हो? दादा फार पथ्य पाळतात, खूप गुणाचे आमचे दादा. बाळाक्का कुल्फी कशी आहे? लेट्स एन्जॉय. मस्त, एकदम मस्त, छान आहे ना. आणि प्रशांतजींनी 2 खाल्ल्या, त्यांना इतकी आवडली. आणि बिचारा बारीक माणसाने 2 खायलाच पाहिजे, बिचाऱ्यांच्या पारा हाडाला मांस लागून गेलं. इथे मी देखील कुल्फी खात आहे. त्याच्यात भैया 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 अरे इधर. आणि हे बघा हे आहे कुल्फीवाले भैया, आणि ही खूप छान कुल्फी त्यांनी मला त्यांच्यातर्फे एक आणून दिली. थँक्यू भैया. लाड चालले बबला मावशीचे. या दोघींचे चालूच असतं. हा प्रत्येकाने आपल्या शेजारतीला जोडी पकडून घ्या. तुम्ही दोघी मायले की तुम्ही कलर पण मॅच तुमचं. त्यांच्या मांडीवर बाय बाय. नाही नाही नको जा आता. आता आम्ही सगळ्यांना सोडत चाललोय. बाय बाय. रथाच्या दिवशी पाऊस पडणं शुभ असतं असं म्हणतात, आणि आज पाऊस पडला. हो कुठलंही काही असलं ना प्रतीक आणि पाऊस पडला ना तर शुभ मानलं जातं. म्हणजे देव पण त्याला सुद्धा शुभ मानलं जातं ना का हो? असं काहीतरी आहे ना, लग्नात पाऊस पडले पण पाऊस पडणं हे एक शुभ हे आहे ना. देव आनंदी होतात, हजेरी लावतात पावसाच्या रूपात तुमच्या कार्यक्रमात, जो काही प्रोग्राम आहे, लग्न आहे वगैरे. तर रथाच्या भैरवनाथाच्या रथानिमित्त पाऊस पडला. उसके वजह से जल्दी मत आओ, अगर आपको और रुकना है तो रुक जाओ, घूम रहा है इधर. नाही पण थांब नाही, अभी जाना है. तर खूप मजा आली. नाही गाडीत ना नाही मला त्याला रिअलाइज आहे ना. हा ती आल्या कसं ती आली, तिला हात दिले, त्यांनी तिला हात दिले. वाव. आणि खूप मजा आली, खूप छान माझा दिवस स्पेंड केला आम्ही. भैरवनाथाचं दर्शन घेतलं, आरती ओवाळली, आणि जेव्हा आम्ही बहिणी एकत्र येतो आम्ही इतक्या गप्पा मारतो. पण मग नाही होत, नाही सांगावं लागतं मला. चला
बिचारे प्रशांतजी आणि प्रतीक मला केव्हाचे चला चला म्हणताय, पण ॲक्च्युली काय होतं ना, बाकीच्यांचे मिस्टर आता इथले लोकल असल्यामुळे ते बरोबर नसता कोणी, आणि आता आम्ही बरोबरच असतो, मग ह्या बिचारांचा नाईलाज होऊन जातो. हे बिचारा दोघं इतके बघा, प्रतीक जांभळा जायला लागून गेला. तर आता आमचं बच्चू, आमच्या शेराला आम्ही त्या फॅमिलीकडे ठेवलं होतं, ज्यांच्याकडून आम्ही त्याला बाय केलेलं आहे, घेतलेलं आहे. तर आता परत त्यांच्याकडून आम्ही घेऊन जाणार आमच्या घरी. त्याने आम्हाला मिस केलं असेल, मी तर खूप मिस केलं त्याला. तुमच्या ब्रिजवर पाऊस पण पडला बघा प्रशांतजी, काळजी करत होते ना तुम्ही ब्रिजची. आणि हे बघा, हा शेराचा पापा आहे, शेराबरोबर त्याच्या पप्पांवरच आहे. तर आम्ही त्याला इथे ठेवून गेलो होतो की तो त्याच्या आईवडिलांना, भावांना वगैरे भेटेल. किती छान टाइम एन्जॉय करतात शेर. साधारण 11 वाजता आम्ही इथून गेलो होतो आणि 3:45ला आम्ही घरामध्ये आलो आहे. आणि इतकं गरम होतं आहे, मला 1-2 ताईंनी विचारलं पण नाशिकची गरमी कशी आहे, तर सिन्नरलाही खूप गरमी होती. आता मला असं झालं केव्हा मी चेंज करेल, तर पटकन चेंज करून घेते, मग बघू आपण काय करायचं. सगळं घर सोडून आम्हाला असंच झोपायला आवडतं, फरचीवर कशाच तरी, खुर्चीच्या खाली, टेबलच्या खाली. आज खूप दमलं तर तिथे झोपलंच नाही. सिन्नरवरून आल्यापासून सारखं झोपतंय. झोपला बघा कुठे, डायनिंग टेबलच्या खाली. त्याच्यासाठी अंडी उकडली मी, आता तो उठल्यानंतर देईल. तर आता संध्याकाळचे 7:15 वाजले. माझं डिनर अर्धा तासापूर्वीच झालं. मी सकाळी ते जे मागे थालीपीठ केलं होतं, ते एक थालीपीठ, वाटीभर दही, सोया चंक्स आणि अजून काय खाल्लं त्याच्याबरोबर, नाही बस एवढंच खाल्लं. तर आता प्रशांतजी चिकन घ्यायला गेले आणि मला बोलले की नाही तुला खावंच लागेल, परंतु नाही, माझं डिनर ऑलरेडी करून झालं, आता मी खाणार नाही. परंतु ते येईपर्यंत मी मसाल्याची तयारी करते. बाय द वे, कूक आमच्या 25 तारखेनंतर आलेल्याच नाही आहे. आज बघा, आज 1 तारीख आहे. तर त्यांच्या मुलीला बरं नाही म्हणून त्या आल्या नाही. त्यांचा आत्ताच कॉल आला होता. तर उद्या त्यांची मुलीला डिस्चार्ज मिळणार आहे हॉस्पिटलमधून, मग त्या परवापासून येतील. तर चला, आता मी स्वयंपाकाची तयारी करते. आमच्या शेराला असं अंड बॉईल करून ग्रेड करून देते. चल चल, हे बघा कसं किचनमध्ये माझ्या भोवतीच राहतो. चिकन तर द्यायचंच आहे त्याला, पण त्याला आता भूक लागली असेल ना. तो बघा, तो अंड खातो आणि ड्रायफ्रूट खाऊन कंटाळा आला. ड्रायफ्रूट नाही, ड्रायफ्रूट. मग असं काही खातो तो, लिक्विड फूड, फिश फूड. आता एक पण दिलं होतं मी याला 1-2 दिवसापूर्वी, तेव्हा तर खाल्लं होतं त्याने. आता बघू. आधी बॉईल एग खाल्ले आणि आता त्याला बॉईल्ड चिकन मी इथे दिलेलं आहे. 1-2 छोटे पीस घेतले मी आणि चांगले असे कुस्करून व्यवस्थित त्याला दिले, असे एकदम सॉफ्ट करून. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ, मसाला, मिरची काहीच टाकलेलं नाही, कारण की ते आपल्या छोट्याशा बाळाला खायचं आहे. बरं, बाळाची कमाल एवढी की खाल्लं त्याने, ते पूर्ण चिकन फिनिश केलं आणि जसंच खाऊन झालं तसंच ते पॉटी करायला पळत त्याच्या पॉटमध्ये गेलं. मला इतकं हसायला आलं, ते इतकं फास्ट पळत गेलं. म्हटलं बापरे, एवढं याला अनकंट्रोल झालं. आधी एग खाल्लं, नंतर चिकन खाल्लं आणि लगेच तो गेला कार्यक्रम करायला. आणि हे बघा, इथे माझी चिकनची भाजी तयार करून झालेली आहे. आणि जसं मी म्हटलं, माझं आधीच जेवण होऊन गेलं, त्याच्यामुळे मी काही जेवली नाही. आणि हे आहे प्रशांतजींचं ताट. भाकरी केली त्यांना मस्त बाजरीची. उडदाचे पापड त्यांना खूप आवडतात, लिंबू वगैरे, कांदा शक्यतो खात नाही ते. आणि आपला बघा हा महाराज, सगळे कार्यक्रम वगैरे करून झाले. बघा किती क्यूटली झोपला आहे मस्तपैकी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.